वसई विरारमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालंय। अनेक भागांमध्ये कमरे एवढं पाणी साचलंय। वसईच्या अश्विन नगर परिसरात राहणाऱ्या आलिया मोहम्मद इशफाक यांच्या कुटुंबालाही या परिस्थितीचा मोठा फटका बसलाय। आलिया यांची 2 मुलं 7 वर्षीय अझरा आणि 9 वर्षीय झेन तापानं आजारी असल्यानं त्यांना तातडीनं उपचारासाठी सुरक्षित ठिकाणी हलवण्याची गरज होती। परिसरात कमरे एवढं पाणी साचल्यामुळे बाहेर पडणं अशक्य झालं होतं आणि ही परिस्थिती लक्षात घेऊन समाधान फाउंडेशन आणि एबीपी माझाच्या टीमनं तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोन्ही मुलांचं सुरक्षित रेस्क्यू केलं। अश्विन नगर परिसरातील सोसायटीमध्ये गेल्या 2 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित आहे, त्यामुळे पाणी पुरवठाही ठप्प झाला असून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे। तसंच परिसरातील बहुतांश दुकानं बंद असल्यानं अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचाही तुटवडा जाणवतोय। घटनास्थळावरून आढावा घेत समाधान फाउंडेशनच्या कर्मचाऱ्यांशी बातचीत केली आहे प्रभाकर कुडाळकर यांनी। वसई विरारमध्ये अतिवृष्टीचा कहर झालेला आहे, जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे आणि एबीपी माझाची टीम आणि त्याचबरोबर समाधान फाउंडेशनची टीम हे दोघेही जे गरजू आहेत, जे आजारी आहेत, त्यांना या ट्रॅक्टरच्या द्वारे रेस्क्यू करून रुग्णालयात आणि त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवत आहे। आता आम्ही अश्विन नगर येथे आहोत। आपण जर बघितलं तर या अश्विन नगरची स्थिती कमरेच्या इतकं भयान असं पाणी आहे। या पाण्यामधून पूर्णपणे हा जो परिसर आहे 7 सोसायट्या आहेत, तर जवळपास 200च्या वरती कुटुंब या ठिकाणी राहत आहेत। तर मागील 2 दिवसापासून कमरे इतकं पाणी या ठिकाणी आहे। संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं होतं। शेख कुटुंबियाचे लहान मुलगी आहे अशफाक, तिला बरं नाही आहे आणि तिला रेस्क्यू करण्यासाठी खास आपण या ठिकाणी आलेलो आहे। अश्विन नगरचा परिसर आहे। आपण जर बघितलं तर संपूर्ण जलमय असा हा पूर्ण एरिया झालेला आहे। अतिवृष्टीचा कहर या वसई विरारला पाहायला आज मिळत आहे। या ठिकाणी 6C6 या विंगमध्ये समाधानची टीम गेलेली आहे। समाधानची टीम या ठिकाणी रेस्क्यू करत आहे। 2 मुलं आहेत शेख कुटुंबियाची, ते आजारी आहेत आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्यांना घेऊन जाण्यात आहे। पाणी बघितलं तर कमरेच्या इतकं पाणी आहे। एबीपी माझाची टीम आणि त्याचबरोबर समाधान फाउंडेशन या दोघांनी मिळून हे काम करत आहे। आपण जर बघितलं तर रेस्क्यू चालू आहे पाण्यातून। कमरे इतकं माझं जर आपण माझ्याकडे बघितलं तर पूर्ण कमरे इतकं हे पाणी आहे आणि या पाण्यातून नागरिकांना रेस्क्यू करण्याचं धाडसाचं आणि कौतुकाचं काम हे समाधान फाउंडेशन करत आहे। प्रभाकर कुडाळकर, एबीपी माझा, वसई।